आपणा सर्वांना नमस्कार. मी रुद्रशेखर जोशी, केसरीनंदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण ह्या व्हिडिओत जाणून घेऊया श्री अनंत व्रत कसे करावे, त्याची कथा काय आहे, पूर्वी हे व्रत कुणी केले होते. अनंत व्रत हे भाद्रपद शुक्ल चतुर्दशीला करतात. गतवैभव प्राप्त व्हावे यासाठी हे व्रत केले जाते. काही व्यक्तींच्या भक्तांच्या बाबतीत असे होते की पूर्वी शेती, गाडी, बंगला सारे काही होते, पण काळाच्या ओघात अनेक कारणांनी हे सारे वैभव धीरे धीरे नष्ट झाले. अशा व्यक्ती भक्त नंतर अगदी सामान्य जीवन जगू लागतात. उरतात त्या फक्त आठवणी. पण त्या आठवणींना पुन्हा मूर्त स्वरूप द्यायचे असेल, गेलेले सर्व वैभव जर पुन्हा प्राप्त करायचे असेल तर त्यांनी हे अनंत व्रत जरूर करावे. पण त्या व्यक्तीने आपली समस्या ब्राह्मण, पुरोहित, पंडित, ज्योतिषी यांना सांगितली व त्यांनी जर हे व्रत करायला सांगितले तरच हे व्रत करावे, किंवा अनंताचा दोरा सहजपणे सापडल्यास हे व्रत करावे. अशाच व्यक्तींच्या घराण्यात हे व्रत पुढे सुरू राहते. कारण हे व्रत देखील कठीण आहे. 1-2 वर्षे नव्हे, 14 वर्षे हे व्रत करावे लागते. त्यानंतर त्याचे उद्यापन करावे लागते. या व्रतात मुख्य किंवा प्रधान देवता अनंत म्हणजेच भगवान विष्णूच आहेत. ज्या व्यक्तीस हे व्रत करायचे आहे त्याने सकाळी नदीवर स्नान करण्यास जावे, किंवा जर नदीस पाणी नसेल, जवळपास नदी नसेल, किंवा अन्य कारणांमुळे जर शक्य नसेल तर घरीच गार पाण्याने स्नान करावे. गुरुजी, पुरोहित यांनी चौरंगास केळीच्या खांबांनी सजवावे, आकर्षक रांगोळी काढावी, चौरंगावर नूतन वस्त्र ठेवावे, त्यावर सर्वतोभद्रमंडल काढावे, त्यावर तांब्याचा किंवा चांदीच्या धातूचा कलश ठेवावा, त्यावर ताटली ठेवून त्यात तांदळाने अष्टदल काढावे, त्यात भगवान विष्णूंची सोन्याची किंवा चांदीची प्रतिमा ठेवावी. जवळच दर्भांकुरांनी तयार केलेला 7 फणी असलेला शेषनाग ठेवावा. रेशमी लाल धाग्यास 14 गाठी माराव्यात. तो दोरा देखील तेथे ठेवावा, किंवा बाजारातही अनंत व्रताचा धागा विकत मिळतो, तो ठेवावा. यमुना देवीचेही पूजन करावे. हे सर्व पूजन आपणास पुरोहित सांगतील त्याप्रमाणे संकल्पासहित षोडशोपचारे पूजन करावे. या व्रताचे वैशिष्ट्य म्हणजे या व्रतातील लाल रेशमी दोऱ्यास 14 गाठी असतात. नैवेद्यात 14 लाडू, करंजी, अनारसे किंवा जे शक्य होईल ते ठेवावे व हे व्रत देखील 14 वर्षे करावे लागते. नैवेद्य, आरती, पुष्पांजली. श्री भगवान विष्णूंची 108 नावे झाली की गुरुजी लाल रेशमी धागा किंवा अनंत व्रताचा धागा आपल्या यजमानाच्या उजव्या हाताच्या मनगटास बांधतात. रात्री होम हवन करावे, कथा कीर्तन करावे व पौर्णिमेस व्रत विसर्जन करावे. याप्रमाणे हे व्रत 14 वर्षे करावे. या व्रताची कथा याप्रमाणे आहे. फार पूर्वी पांडव वनवासात जीवन व्यतीत करीत होते. एकदा भगवान श्रीकृष्ण त्यांना भेटायला गेले, तेव्हा त्यांनी भगवान श्रीकृष्णांना नमस्कार केला व विचारले, हे भगवंता, असे एखादे व्रत आहे का जे केल्याने आम्हाला पुन्हा आमचे वैभव प्राप्त होईल. भगवान श्रीकृष्णांनी सांगितले, एक व्रत आहे ज्याचे नाव आहे अनंत व्रत. जो भक्त हे व्रत करतो त्यास त्याचे गतवैभव प्राप्त होते. मनात ज्या इच्छा असतील त्या सर्व पूर्ण होतात. पांडवांनी पुन्हा विचारले, पूर्वी हे व्रत कुणी केले होते का. तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी सांगितले, फार पूर्वी कृतयुगात सुमंतू नावाचा एक ब्राह्मण राहत होता. त्याच्या पत्नीचे नाव दीक्षा होते, तर कन्येचे नाव सुशीला होते. पण सुशीला लहान असतानाच तिची माता मरण पावली. त्यामुळे सुमंतूने कर्कशी नावाच्या स्त्रीशी दुसरा विवाह केला, पण ती नावाप्रमाणे कर्कश व भांडखोर होती. सुशीलास त्रास देत असे. सुशीला विवाह योग्य झाली. तिच्या पित्याने कौंडिन्य नावाच्या मुलाशी तिचा विवाह करून दिला. विवाहानंतर कौंडिन्य 2 महिने त्यांच्याच घरी राहिला. त्याने पाहिले सुशीलाची आई तिला खूप त्रास देते, म्हणून त्याने एक दिवस सुमंतूस सांगितले, आता आम्ही आमच्या घरी जातो, आम्हास परवानगी द्यावी. ते दोघेही जण जाण्यासाठी निघाले. त्या दिवशी भाद्रपद शुद्ध चतुर्दशी होती. तिची माता तिला निरोप देण्यासाठी देखील बाहेर आली नाही. पित्याने थोडा गव्हाचा कोंडा किंवा पीठ थोडेसे तिच्याजवळ दिले. ती जाण्यास निघाली. मार्गक्रमण करीत मध्यान्ह झाला. कौंडिन्याने सांगितले, माझ्या अनुष्ठानाची वेळ झाली आहे, मी ती करतो, नंतर आपण पुढे जाऊ.
तिचे पती अनुष्ठान करण्यास निघून गेले. सुशीलाने तेथे जाऊन पाहिले तर काही स्त्रिया जवळच लाल रंगाचे वस्त्र नेसून पूजन करीत आहेत. तिला देखील उत्सुकता वाटली. ह्या स्त्रिया कोणते व्रत करीत आहेत ते आपण पाहावे व त्यांना विचारावे. ती तेथे गेली. त्यांना विचारले, कोणते व्रत करीत आहात? त्यांनी सांगितले, हे अनंत व्रत आहे. व्रताचा सर्व विधी तिला समजून सांगितला. तिला सर्व पूजेचे साहित्य देखील दिले. त्यामुळे तिने देखील तेथे पूजन केले. गव्हाच्या कोंड्याचा अर्धा भाग त्यांना सौभाग्याचे वाण म्हणून दिला व पुन्हा आपल्या रथाजवळ आले. तोपर्यंत कौंडिन्य तिचे पती देखील परत आले. पुन्हा रथात बसले व पुन्हा पुढे मार्गक्रमण करू लागले. पुढे ते एका वैभवशाली नगराजवळ आले. तेथे सर्व लोकांनी त्यांचे स्वागत केले. व्रताचा लाभ त्वरित मिळाला. त्या लोकांनी सांगितले, आजपासून तुम्हीच आमचे अधिपती आहात. दोघांचा उत्तम संसार सुरू झाला. एके दिवशी कौंडिन्याचे आपल्या पत्नीच्या हातात बांधलेल्या लाल धाग्याकडे लक्ष गेले. त्यांनी विचारले, हे प्रिये, हा हातास कसला धागा बांधलेला आहे? तिने सांगितले, हा अनंत व्रताचा धागा आहे. या अनंत व्रतामुळेच तर आपल्याला हे वैभव प्राप्त झाले आहे. हे ऐकून त्यास राग आला. त्याने सांगितले, माझ्या जप तप अनुष्ठानाच्या प्रभावामुळे हे वैभव प्राप्त झाले आहे. असे म्हणत त्याने तो धागा तोडून अग्नीत फेकून दिला. त्यामुळे अवकृपा झाली. शत्रूने नगरावर आक्रमण केले. सर्व संपत्ती लुटून नेली. नंतर शत्रू आपल्याला मारतील म्हणून त्याने पत्नीसह वनात पलायन केले. भगवान विष्णूंची क्षमा मागितली. भगवान विष्णू ब्राह्मणाच्या रूपात प्रकट झाले. त्यास आशीर्वाद दिला. त्याने पुन्हा पुढे अनंत व्रत करेल असे सांगितले. त्यामुळे त्यास पुन्हा वैभव प्राप्त झाले. पती पत्नी सुखाने संसार करीत शेवटी वैकुंठास प्राप्त झाले. ह्या अनंत व्रत पूजनाचा विधी धर्मसिंधू ग्रंथ व्रत शिरोमणी ग्रंथात वर्णित आहे. तर अनंत व्रताची कथा श्री गुरुचरित्र ग्रंथात अध्याय 43 मध्ये वर्णित आहे. ही सर्व माहिती संकलित करून ह्या व्हिडिओत प्रस्तुत केली आहे. आपणास आवडले असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राईब शब्दावर जरूर क्लिक करा. धन्यवाद. नमस्कार. जय केसरी नंदन.